तरी कुठे तो राजा येईल का? कोण तो? राजा येईल का? शोधित तो काय म्हणतो एवढ्या लांबून तुम्ही हाक मारलं मला. हो तसं कामच तसं आहे म्हणून तुला बोलावलं. मग मला एक सांगा, तुमच्या पाय कुठे आहेत? तुमच्या पाय कुठे आहेत? अरे पाय तर जमिनीवरच असणार ना. आणि चरण कुठे आहे? अरे चरण आणि पाय एकच. तिच्या माय एवढा मास्तर माझा आणणार. बरं काय हरकत नाही तेव्हा एवढ्या तातडीनं हात मारायचा का? अहो आजच्या गाई राहणार होणार त्यामुळे राजे वाटे लागलो मी. अरे तसं कामच आहे म्हणून तुला बोलावलं ना. हा कोणतं काम कोणतं आहे? अरे आज सकाळी ठीक 10 वाजता 16 शस्त्र गोपिकांचा मेळा 10 दिवसाचा विक्रा करण्यासाठी गोकुळाहून मथुरेला निघाला आहे. कुठे गोकुळाहून मथुरेला निघाला आहे. मग माझ्या तुमच्या बापाचं काय लागतंय? अरे ते दही घेऊन मथुरेला नेऊन निघतात. त्यामुळे आपल्या गोकुळातील बाळगोपाळ कृष्ण होत चालले आहे. हा म्हणजे असे म्हणतात ते दळून आपल्या गोकुळात मिळालं पाहिजे. हा म्हणजे ते असे होणार. हो त्यासाठी तू त्यांचा मार्ग अडवायचा. पण जेव्हा मला सांगा किती वाजतात? 16 शस्त्र. 16 शस्त्र म्हणजे अरे तसं ते तुला मोजून नाही मोजून संपणार आहे. हो ते पुष्कळ म्हणजे अनेक. पुष्कळ म्हणजे भरपूर. हो अनेक. हो मग मला सांगा देवा एवढ्या 16 शस्त्र गहून आहेत मी याचा कुठे पुरा पाडणार आहे? तुझा तो मित्र आहे ना कोण्या? बोबड्या हा त्याला तू सोबत घे. त्याला सोबत घेऊ. हो आणि समजा त्याला मला आणि आल्या नाही तर अरे तिथून माझा तू धावा कर. म्हणजे तुम्ही प्रसन्न होणार. तुला प्रसन्न होईल. प्रसन्न नाही प्रसन्न होईल. हा प्रसन्न होणार. हो हा प्रसन्न होणार. आणि एक लक्षात ठेव तू मार्ग अडवल्यावर प्रत्येक कडून कर म्हणून ₹1.25 रुपये द्यायचा. कस्टम ड्युटी घ्यायची. हो 1.25 रुपये. हो पाहिलं ते मला राजाला निर्धार येता येता. अरे कामगिरी बत्ते करशील ना तू? हो मला काही भीती वाटते. अरे मी आहे ना पाठीशी तुझ्या. मला थोडी भीती वाटते. हो अरे घाबरण्यात एवढं काही कर. घाबरतो कुठे आहे? मी भीतो आहे. अरे भीतो आणि घाबरणं एकच आहे. त्याला एवढा मास्तर मला कमी दर्जाचा होता काय मला समजत नाही. बरं काही हरकत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जी पहिला जा तो लुडबा आहे त्याला बोलवून घे. हे लुडब्या
म्हणजे अजून खातो तुझा गेल्या जवान तुझा येऊ अरे बाहेर एकदा तुला ठेवून खातो या बघूया काय सांगणार हात अगदी खाल्याशिवाय त्याच्याकडे काही नाही नित्ता तो काम जर म्हटलं दोन वाजता बघा आता बघितलं मी लांबतो काय झालं अरे मोठा काम अरे काम म्हटले घेतो गोवा केले माणसाचं काय अरे पण एवढं आता बराबांधो झालंच ना खाऊन माणसं जपणार नाही काम मग नाही जपणार ना मग खावचाच काम येणार नाही खावचा काम मग कसा काय काय म्हणजे ना दही दूध भया तेवढा हांड्याने खाऊचा तर काय वस्तूचा काय करून पिढा एक निर्माण झालेली आहे माझ्या पाठीमागे तूच बोलावं ना मला काय माहिती तू असं शकतो खावता कामाचं कृष्ण जेवण बनवलं पहिलं आधी कृष्णदेवाच्या पाया पड तुम्ही तुमच्या आता कोणाच्या का सांगा अरे त्यांना गोपीकांना तुम्ही अडवायचं आणि ते दही दूध आपल्या कोकणात घेऊन यायचं घेऊन येऊता म्हणून तुम्ही श्रीरामला तोंडावर आता तुला तर सगळं सांगितलं आहे ना हो देवा मला माहिती आहे पण ह्याला समजा मग काय झालं ते समजून सांगतो येतो हा तुम्ही या पहिले तर म्हणजे दही असेल ना ते दही खाऊन मी घरी मडकी तुझ्या ताब्यात देणार खाणार तू अरे मडकी बुधा तू खातोस ना मडक्या माझ्या गावात माझं मडक्या भरव मला काय होत ना मी सांगल्याप्रमाणे 16-17 गवळणी म्हणजे सामान्य भरपूर आहे गवळ जाऊन त्याच्यामध्ये तुला दह्यामध्ये उडून टाकलं असेल एवढा भया नाही तर चल असेल ना खावता जावा आंबटकर मग जाऊया पण या काम करूया जाता जाताच्या ना आमच्या देवीचं नाव घेऊन जाऊया बाईच्या कधी आलो झालो तर त्याच्यातून आम्ही तुम्ही बाजू तरी हो हॅलो, अनंत येदरकर यांच्याकडून मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि श्री संदीप
महादेव सोंगले यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे थांबायचं. समजा तुझ्या अंगावर आल्या तू सोडू नको. मी यांची एक आधी कुठच्या मार्गाने चालायचं बघतो. काय नाव बघितलं पाहिजे. तुला आवाज येतो. माका नाही तर तू आधी बोल. वाजता काय रे. काय करताय का खुळा लागली की काय.
हे जाणार का हे जाण्याचा मार्ग बंद आहे आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. मोन्या आता आपण आयडिया चला का? चला चला. तू इकडे इकडे इथे इथे बस बस खाली पाय कर काटा मोठा सांगायचं होत नाही अरे कोण आहे तोरकर नाही ना कोण आहात तुम्ही मी कोणाला माहित नाही डोळे मोका आहे आम्हाला तुझं नाव काय कुठे जाणार ते कशाला मारायला आला ते सांग करतो. सांग बाबा आता काय आता मी तुला नाव सांगितलं पाहिजे हा कृष्णा सागर त्यांच्या गणारी उभा राष्ट्रवारी लांबूनच बोलायचं. आम्ही कोण आहे माहिती आहे का तुला? लांबून बोल आई सोबत आंघोळ केली आंघोळ 15 दिवस केली नाही का? आणि तो आहे. मावशी मी खरोखर तुमची मावशी आहे हो, मावशी आहे. ती जिवंत आहे जिवंत नाही, काय भीती आहे का? नाही, म्हणजे साडी सोडण्यात मध्ये असं बघा मावशी मला सांग तुला एक विचारू तुमचा मूर्त कोण आहे मुख्य आमची मावशी आहे. मला वाटलं मूर्त आहे मला वाटलं होतं ही मूर्त असणार म्हणून अरे मूर्ख नाही, मुख्य बोलतो आहे मी मला वाटत तू मूर्ख आहे. नाही, तुला ऐकायला कमी लागतंय नालायक आहे तू. तुम्हाला सांग दिवसातून किती वेळा आंघोळ करते दिवसातून किती वेळा आंघोळ करते मावशी सांग ना. इथे पुढे जायचं असेल तर बघा कोण आहे हो? तू किती दिवसांनी आंघोळ करते 15 दिवसांनी आंघोळ करते. नाहीच कधी अरे आंघोळ आणि नाते म्हणजे एकच झालं. आंघोळ वेगळी आणि नाणे वेगळं असं काय आहे का? बरं मी म्हणतो असं तुमच्यात मोठी कोण आहे अरे मगापासून सांगितलं ना आमची मावशी आहे म्हणून. आणि किती वेळा तुमच्यात तुला मोठी आहे सांगायचं? हा मोठी आहे. आणि थोरली कोण आहे अरे थोरली पण आहे. आईच्या गावात थोरली कोणी मोठी कोणी मावशी साधारण वय काय तुझं अरे आता हे वयोवृद्ध झाले तिला चालायला पण जपत नाही तरी आमच्या सोबत बाजारने आले. हा चालायला येणार पण नव्हती पण आमच्या अड्डाबाई ती आली. अरे मग कशाकडे आणला काय काढून घेत नाही. अरे आम्हाला त्या बाजारची माहिती नाही म्हणून आमच्या मावशीला आणलं. नाही, अंदाजा बरं काय जातं अड्डा आहे ना काय म्हणून तिला काय पुराय नाही काय तुझं? नाही, उडायला नाही तुला सांगतो. हे बघा या रस्त्याने जायचं असेल हा तर 1.25 रुपये खर्च होते कधीपासून? आणि नवीन चालू केली आहे नवीन रस्ता
डांबरीकरण बनवलं आहे ना. हा, अरे रस्त्याला सर्व खड्डेच आहे. त्याचं कारण तुला माहित आहे? कारण काय? हे कारण हे कशामुळे या मावशीने पाठवले. नाही कशा? हा मग मावशीने पाठवले. मावशीला उडवायला ना. मावशीने पाडले. हा कसे ते? कसं ते म्हणजे आता नाही, बसून बसून. काय वेडी आहे? आता ती वेळीच आहे. बरं काय तुम्हाला जायचं अरे पण आमच्याजवळ आता पैसा कुठे आहे? दही दुधाचा विक्रय करतो आणि नंतर तुला पाहिजे तेवढे पैसे. नाही नाही हे जमणार ना. हा विश्वास प्राणीपतीच्या वेळीमध्ये मिळालेला आहे. विश्वास देणार नाही. त्या विश्वास अरे नक्की देणार पैसा. हा विश्वास सोळा प्राणीपतीच्या सतरा कवड्याने आम्ही आहोत, सर्व काही पैसे देणार. नाही नाही तुम्ही बसवलं पण मी सोडणारच नाही सर. मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला पैसे पाहिजे ना? हो पैसे घेतल्या सर राहणार. हा बघ आणलाय सोबत. हा, तुम्ही विचार करा. तुम्ही थोडं आम्हाला बाजारला जाऊ दे ना. दही तुझं आमचं नाव आल्या तसा निघून जावा. आपल्या घरी त्याचा मार्क्या मिळल्या नव्हते. इथे मार खाऊन मरतील. आम्हाला बाजारला जाऊ दे ना. आमचं दही दूध सर्व काही नासून जाईल. तुम्हाला एक सुद्धा पैसा भेटणार नाही नासून झाल्यावरती. सव्वासर कष्ट दिल्याशी मी जाणार नाही तर. अरे पण आमच्या जवळ नाहीच आहे म्हणून तुला सांगतो ना. विनंती करते आहे तुम्हाला. ते मला जमणार नाही. अरे हातापाया पडून सुद्धा तुम्ही नाही आता त्याच्यापर्यंत माझ्या काय फरक पडणार नाही. असे भोपळा घेतलाय. कामा खायचो मावशी तू काय घेतलास? हे बघा तुम्हाला अजून पण आम्ही सांगतोय आम्ही तुमचा रस्ता बंद केला सोडणार नाही. घरी जावा जमणार नाही ते. अरे खूप मार खाऊन मार्ग
जाणं निघून इथून. अरे मला काय म्हणणं आहे ते तरी सांग. तुझी अट काय आहे? माका मार्गावर बोलावलं. तेजा. अरे का बाबा? तुझी अट काय आहे ते सांग ना. माका मार्गावर बोलावलं. आता तरी काय माहिती? काय सारलो तुका तो देव तू मेलाय मार खाऊन मी त्याचे एका दही म्हणतात, एका ताकणी दही म्हणतात. वाट मला बारीक झाला सकाळी खाल्लं होतं का त्याच्यासाठी अरे मावशान दिल्या ना. मावशान कसला दिले नाही ना. हे तिथे आम्हाला जायला उशीर होतो मथुरेच्या बाजारी. आमचं दहीचं सर्व काही नासून जाईल. तुझं काय म्हणणं आहे ते तर तिथं सांग ना आम्हाला. थांबला तर अंग धरतोय ना. मी तुला सांगू हा पण लांबून सांगलं तरी आम्हाला ऐकायला आता येतं. सकाळी उठून मी आई सगळं आंघोळ केले. आंघोळ केल्याची माहिती आहे आम्हाला पण वाज येतोय. माझ्या अंगात हा. माझ्या अंगात मी तुला विचारले हा विचार ना. आपला तुझा माझा एकदा हो. सिक्रेट सिक्रेट ती कुठल्या जातीची मावशी आहे? कोणाला तू काय आता सगळ्या दिसता रे मावशी तुला दिसत नाही. नाही मला वाटतं त्याचे डोळे फुटले आहेत. जाऊन डोळ्याजवळ जाऊन मावशी जरा पुढे काय चालण्याची दिसता म्हणजे हात मागली काय माहिती आत्या नाही मावशी आहे, मावशी आहे मावशी. मावशी ऐकायला येतं तुला मावशीकडे बघला ना एकंदरीत मावशी मध्ये काहीतरी मी खावचा विसरला हिच्याकडे बघून काय तुम्ही का मी काय हे अंटीपणा बस झाली. आम्हाला मथुरेच्या बाजारी जायचं आहे. हे धावत आहे मावशी ही माती गाय आहे. तुला कधी मारलेला त्याला पाका मारलेला तुला का ढकलतं पुढे मावशी हे तुला केस कसे काय तुला केस दिसताय. हा विषय आहे मावशीला. काय ती विषया? हे काय विषय आहे. तुला विषय तसे तिला विषय आहे. याला कमी दिसायला लागलाय आता हा तुम्हाला केस सांगितलं कमी दिसतोय. तुम्हाला मला कमी दिसतोय. मावशी मी तुम्हाला पहिले सांगतो तुम्हाला जर या रस्त्याने मार्गाने जायचं असेल हा तर सव्वा प्रश्न देता येत नाही ना. नाही. सांगितलं मान्य करा. हो मान्य आहे आम्हाला. हो म्हणण्याचा फसवा नाही नाही मावशी काही शिकवणार नाही तुला. माझी जा. मी या झाडावर बसून ठेवी झाडावरती मग खाली बसू आमची ती मावशी झाडावरती बसणार आहे का? आम्हाला मी देतो इथं ऐकून पण पडली तर तयारी मागता ए, प्रिया, तुझी बोल ना काहीतरी त्या मावशीला काय बोलतोस? मग मी ज्या झाडाखाली थांबून ज्या चिकनातून थांबणार हो थांबणार. मग काय हरकत नाही. चला या मावशी जरा पुढे एक नंबरला. हे मी घेतो ही पाठवून येते बघ मागं काय माहिती. पटापट 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 चला वेळ होतो ना तुम्हाला. मावशीच हो 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 काय घेता बसला रे मेलो मेलो पाणी आणलं तुझा कांदा मी तुझ्या नादी लावून फसलोय अरे ती सांग ना एकदम अंगावरती येतो तसं. नाही. आम्हाला लांबून पण ऐकायला येतं ना. ही माझी नाही आहे. तुझी चुकी आहे. सांगतो ना हा सांग ना. या अरण्यामध्ये ते आमचे गजेकर वगैरे फिरतात त्यांना सगळं माहिती आहे. हा म्हणजे त्यांना माहिती आहे कुठे थंड हवे कधी करणार. आता एवढा वेरिया याच्यामध्ये गरम कुठे आणि थंड कुठे आहे त्याला माहिती आहे ना.
कुठे आहे मावशी कुठे का मावशी कशाला आम्ही येतो ना थंड छायेचं तिकडं म्हणजे एवढा गार असं ना बसपाड म्हणजे तुम्ही आता दही घेऊन जाणार ना मग तुम्ही हैराण झाले असता नाही, आम्ही बसल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे एकदम एअर कंडिशन वाटलं पाहिजे म्हणून मावशी जागा असं काय काय चालू आणि मावशी असा ब्रेक लावला अरे मावशी आमची वय अरे तशीच बसणार ते कशी बसतात वयोवृद्ध बसतात तसे बसणार ते पायी पण बसतात. मला काय म्हणायचं ह्याच्या मॉडेल विषय नव्हतं तुमच्या पुढे म्हणजे तिला समजा काय माहिती आहे तुला सर्व काय माहिती हा आहे 16-17 कवडीची ती मूर्ती हे आहे सर्व तुला हा मूर्ख आहे ते मला माहिती मूर्ख आहे नाही मूर्ती आहे पण मी काय म्हणतो हे तुला सर्व माहिती आहे काय ते हा म्हणजे तुला बसायचं माहिती ना अरे तिचे पाय दुखत आहेत चालून चालू मग काढून ठेवायला का काय ते- मार काम जमलं हो आलो सोबत पण देत नाही उलाढ ये. हे आईला पावशी सिस्टम आमचं नको करू मावशीची तर नाही कशी लावून काय धरून आणतात काय माहिती राजा तुम्हाला एक विषय सांगतो या आमच्या मनुष्य प्राण्यामध्ये जाती किती दोन जाती ना एक स्त्री आणि एक बाई ना बाईनी स्त्री म्हणजे तुला समजतंय का म्हणजे बाई स्त्री घेतात आहे एकच आहे. मग मी मला म्हणतो बाई आणि पुरुष आहेत ना असं बोल ना प्रत्येक पुरुष आपल्या रीतिरिवाजाने करतो बोलतो सगळं काय करतो बाई आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे सर्व काय करतो बरोबर ना बरोबर आता तुम्हाला एक सांगतो इंटरव्ह्यू लागून बोल ना अरे आम्हाला आई ऐकता येत सगळे नाही. आंघोळ केले आई शपथ आंघोळ केले पकड रे आता ना इकडे पुढे हे बघ मी आता नाव शिवतो आणि तू पेन द्या तू पुरुषलिंग आणि मी कोण स्त्रीलिंग हात मारण्याची पद्धत तुला दाखवतो वे मावशी मग ती कशी बोलणार का रे बसते हो आम्हाला सोडणार नाही बघ बघ काय बस खाली बस कायला फसून काय लोक खानदान तुम्ही काय का समजता अधिक म्हणतात ना भरभरतात आणि कशी परिस्थिती आहे आम्ही बसू का आणि म्हणजे म्हातारी आहे बसू का तुला पण सांगेल तुला काय काय नको बसली मी बसवा रे हे तेवढं मावशी बघू नंतर मावशी दिसली तर बरी हे मावशी आता बघ या गावात पहिले कुठे ना कुठे काळजी झालेली आहे लोकांच्या काळजीत जातील लोक तुला दांडकावून मारतील बाकी हॅलो सहदेव गोडे यांच्याकडून गवळणीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद 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 गवळी आपण बसून ठेवूया आता गवळी ना तिथे बसून धावा केला पाहिजे बरोबर ना धावाकडे जेवायला बोलवून घेऊया आणि बोलवून झाल्यानंतर जेवण आणि नंतर आपल्याला काय करायचं
असं सुदामजीने तर माझा माझा धावा केला आहे. प्रथम त्याला दर्शन दिलं पाहिजे. अरे सुदामजी. कोण देवा हो विलास तुम्ही हो. आलात बरं झालं. अरे मी सांगितलेलं कामगिरी केलीच ना. हो केली म्हणजे काय हैराण झालोय तू त्याच्यापेक्षा माझे तू एकदम डुप्लिकेट हैराण झालाय. म्हणजे गवळणी आहेत तरी कुठे. हा गव्हर्नमेंट त्याला काळजी करता. अहो ते सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने अशी एक आशीर्वाद दिलं ना मला आईची शपथ पण आठवण येणी तर काय व्हायचं नाही. नको नको तेवढा खाले वरवर खाली तुमच्या जागी सुद्धा लागवा नाही. हे बघा आशीर्वाद म्हणताय ना हे काय पाटील बघा हे काय कुठे? हे बघ अरे 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 म्हणजे तुम्हाला त्यांनी मारलं. ती बाई माणसं आहे ती बाई माणसाने मारलं चांगलं असतं. हो बाई माणसं मोठ्याने मारलं मला माहित आहे जेव्हा मला उठायला जमत नाही तुम्ही खालसून मोशीत मी वरतून कशीत कशी अरे 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 एवढ्या 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 बाबड्या तुला पण काय खर्चित करू का की काय तुझ्यापेक्षा वेळेला मी मार काढलो. तू व्हायचा का सांग. जेव्हा त्या खालसून लाट मारेन पुढे उभे व्हा. तुला घालून खालची तुम्ही होती ती माका लाज. अरे तुला खालच बाई ना. सारखं तू करतो. जेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशी कामगिरी केली तर गवळी नको केलो हवा की नको सोडून सोडलं. अरे पण ते आहेत तरी कुठे. हो आहे आता हा बोबड्या सोडायला वाचला. अरे त्या गवळणी खूप हुशार आहे. म्हणजे त्या तुम्हाला फसून पुढील वाटेला निघाल्या मागण असतील. चालले असते हो म्हणजे आम्हाला फसवलं असं. हो मग चला आपण जाऊया. त्यामुळे तिथं गेलं पाहिजे. चला चला तुम्ही पुढे व्हा. चला तर. पहिले दणके पडले तुमच्यावर पडली. राधा एका मागून चला लवकर. चला लवकर. तिला लावून आलं का? अजून गेलेच नाही ते. तेव्हा तर दोघे आलेले. आता हा कोण तिसरा? तिसरं झाले. तुम्ही आम्हाला फसवून निघाला का हा बसवून ठेवा म्हातारे. जेव्हा ज्या जाग्यावर त्याच्या अगोदर एवढं जागेवर बसवलं होतं. अरे मी तुला सांगितलं होतं त्या तुला बसून पुढील वाटचाली जातील. म्हणजे हे काय आता भेटलंय मार्ग बदलली त्यांनी. हो मार्ग मला तर बदलला. माहितच होतं. हे बघा आता आमचं थांबून म्हणून आमचा किशोर देव आला तुझा. तुला काय वाटतं एवढं कसं वाटतोय? मका जागा पगार. हा, जागा, जागा, जागा. देव आहे तुमचा. हे काय तुमचा जागा मागा? पाहिलंच नाही. अरे तेव्हा लहान होता आम्ही बघितलं तेव्हा एवढा लहान होता. आता केवढा मोठा झाला म्हणून म्हणतो जागा मागा. तू बघितलंच आहे ना? हो लहान असतो ना बघ. जा तुझे डोळे फुटले. अगं बघू कानू, तुम्ही मला ओळखलं नाही. नाही. अरे लहान माझी होता ओळख पटवून देतो. ऐका तर